नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या हातातला स्मार्टफोन किंवा अगदी आपण चालवतो ती गाडी एका छोट्याशा आयडियामधून प्रत्यक्षात कशी काय तयार होत असेल? चला तर आज आपण हाच प्रवास उलगडून बघणार आहोत, एका कल्पनेपासून ते तयार वस्तूंपर्यंत. म्हणजे एक साधा विचार किंवा एक गरज आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमध्ये कशी काय बदलते? काय आहे यामागची प्रोसेस? चला, या प्रश्नाचं उत्तर आपण मिळून शोधूया. बरं, ही सगळी प्रोसेस समजून घेण्यासाठी आपल्याकडे एक मस्त रोडमॅप आहे. हे फक्त एक चित्र नाहीये, तर हा एका यशस्वी प्रोडक्टच्या निर्मितीचा पूर्ण मार्ग आहे, जो आपल्याला प्रत्येक स्टेपवर गाईड करेल. चला तर मग सुरुवात करूया या प्रवासाला. प्रत्येक गोष्टीची पहिली ठिणगी असते मागणी. म्हणजे लोकांना नेमकं काय हवंय हे समजून घेणं हाच पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. ओके, तर सगळ्यात आधी काय होतं? बाजारात किती मागणी असेल याचा एक अंदाज घेतला जातो. यालाच म्हणतात डिमांड फोरकास्टिंग. या अंदाजावरूनच ठरतं की नेमकं काय बनवायचंय. आणि मग तयार होते एक पक्की योजना, ज्याला आपण प्रोडक्शन प्लॅन म्हणतो. ठीक आहे, प्लॅन तर तयार झाला, पण तो कागदावरून प्रत्यक्षात कसा आणणार, बरोबर? त्यासाठी या मोठ्या प्लॅनला छोट्या छोट्या मॅनेजेबल कामांमध्ये तोडावं लागतं. या प्रोसेसला म्हणतात डिसएग्रिगेशन. आता हा शब्द ऐकून घाबरू नका. याचा अर्थ अगदी सोपा आहे. मोठ्या योजनेचे छोटे छोटे भाग करणं, जेणेकरून त्यावर काम करणं एकदम सोपं होऊन जातं. आणि असं केल्याने सगळ्यात मोठा फायदा काय होतो माहितीये? कोणत्या प्रोडक्टसाठी किती वेळ द्यायचा हे आपल्याला नक्की ठरवता येतं. म्हणजे वेळेचं परफेक्ट नियोजन हाच यामागचा मुख्य हेतू आहे. तर एकदा का हे प्लॅनचे छोटे भाग झाले की मग येतं शेड्युलिंग. नावाप्रमाणेच प्रत्येक कामासाठी वेळ ठरवणं, शिफ्ट्स ठरवणं, आठवड्याचं टार्गेट काय असेल हे ठरवणं, हे सगळे यात येतं. थोडक्यात काय, तर कामाचं एक पक्कं टाईमटेबलच तयार होतं. ओके, प्लॅन झाला, वेळापत्रकही तयार आहे. पण हे सगळं काम करणार कोण? अर्थात फॅक्टरीमधल्या मशीन्स. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक मशीनची काम करायची एक लिमिट असते, एक मर्यादा असते. मग प्रश्न हा येतो की एक फॅक्टरी खरंच किती उत्पादन करू शकते? याचं उत्तर एका खूप महत्त्वाच्या शब्दात दडलेलं आहे. आणि तो शब्द आहे कपॅसिटी, म्हणजेच क्षमता. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडे जे काही रिसोर्सेस आहेत, म्हणजे माणसं, मशीन्स, त्यात जास्तीत जास्त किती उत्पादन काढता येईल तो आकडा. आता ही कॅपॅसिटी साधारणपणे 3 गोष्टींवर अवलंबून असते. पहिली आहे RT, म्हणजेच रेग्युलर टाईम, म्हणजे कामाचे जे ठरलेले तास आहेत ते. दुसरी आहे OT, म्हणजेच ओव्हरटाईम, रेग्युलर वेळेपेक्षा जास्त काम. आणि तिसरा पर्याय आहे आउटसोर्सिंग, म्हणजे गरज पडल्यास काम बाहेरून दुसऱ्या कंपनीकडून करून घेणं. बरं, आतापर्यंत आपण या प्रोसेसचे वेगवेगळे टप्पे बघितले. पण गंमत अशी आहे की ही प्रक्रिया काही सरळ रेषेत चालत नाही. उलट हे एक एकमेकांमध्ये गुंतलेलं चक्र आहे, एक डायनामिक लूप. या संपूर्ण चक्राच्या केंद्रस्थानी काय आहे? तर मशीन्स. इथेच कागदावरचा सगळा प्लॅन प्रत्यक्षात उतरतो आणि खऱ्या अर्थाने प्रोडक्शन सुरू होतं. आणि बघा, वेळापत्रक, वेळेचं वाटप, एकूण कपॅसिटी, ह्या सगळ्या गोष्टी थेट मशीनच्या कामावर परिणाम करतात. म्हणूनच तुम्ही पाहू शकता की हे सगळे बाण मशीनच्या दिशेने जात आहेत, कारण मशीनचं काम या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. पण एक मिनिट, मशीनचं काम फक्त वस्तू बनवण्यापुरतं मर्यादित नाही. त्यांच्या कामातनं 2 खूप महत्त्वाचे आउटपुट मिळतात, जे या पूर्ण सिस्टीमसाठी फीडबॅक म्हणून काम करतात. आणि ते 2 घटक आहेत. पहिला क्वालिटी, म्हणजे बनलेल्या वस्तूचा दर्जा कसा आहे. आणि दुसरा मेंटेनन्स, म्हणजे मशीनची देखभाल कशी होतीये. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की क्वालिटी आणि मेंटेनन्स हे काही शेवटचे टप्पे नाहीत. उलट ते एक फीडबॅक लूप तयार करतात. म्हणजे बघा, जर वस्तूंची क्वालिटी चांगली नसेल किंवा मशीनचं मेंटेनन्स व्यवस्थित झालं नाही, तर त्याचा थेट परिणाम परत एकूण उत्पादनावर होतो. हे एक सतत फिरणारं चक्र आहे. तर मग आज आपण पाहिलं की एका साध्या मागणीच्या अंदाजापासून ते आपल्या हातात येणाऱ्या फायनल प्रोडक्टपर्यंतचा प्रवास किती सिस्टमॅटिक आणि एकमेकांशी जोडलेला असतो. यातला प्रत्येक टप्पा खूप महत्त्वाचा आहे. आता जाता जाता एक विचार, आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटापासून ते आपण वापरत असलेल्या मोबाईल ॲप्सपर्यंत आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी अदृश्य प्रोडक्शन सायकल्स सतत सुरू असतात, ज्या आपल्या जीवनाला आकार देतात. कधी विचार केलाय याबद्दल? खरंच इंटरेस्टिंग आहे ना?